नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा सारखा फेऱ्या मारत असतो आणि वैतागत असतो की हा माणूस कुठे आहे, अजून हा आला कसा नाही. भूमी म्हणते, आकाश तू जरा इथे बस, बघू किती धावपळ करशील, जरा बस. त्यावेळेला मग आता आकाश बाजूला बसतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, मला खरं तर खूप टेन्शन होतं, कसं होईल काय, परंतु तू इथे आलीस ते खरंच बरं झालं. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, म्हणजे मला समजलं नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, खरं तर तुला बाहेर आणायला थोडी रिस्कच होती, परंतु मी इथे कामानिमित्त बाहेर आलो आणि तू तिथे घरात राहिलीस, तरीही मला भीतीच वाटत होती की जर घरात असताना काही झालं तर, म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. त्यावेळेला मग आता लगेच ती म्हणते की आकाश तू पण काय आहेस ना. तेवढ्यातच तिथून एक माणूस येतो. मग आकाश म्हणतो की हे बघा, मी ही तारीख सांगितली आहे तुम्हाला, ही तारीख आणि ही वेळ, आणि ह्या वेळेवरून तुम्ही मला सांगू शकता का की नेमकं त्या दिवशी आम्ही इथे एक आमचा माणूस म्हणजेच जो वारला होता तो इथे आणला होता, तर त्या दिवशी काय घडलं होतं स्मशानभूमीत, तुम्ही मला सांगू शकता का. तेव्हा तो म्हणतो की अहो दादा, हा कसला तुम्ही सांगताय मला पत्ता, म्हणजे कुठलं काय कारण सांगताय. अहो हजारो माणसं येतात तिथं मृतदेह, मग आम्ही कोणाचं लक्षात ठेवणार आहे, इथे प्रत्येक वेळेला कोणाकोणाबद्दल बोलणार. तेव्हा मग भूमी म्हणते की हा बघा, आहे त्यांचा फोटो, त्याच्यावरून काही आठवतं आहे का. तेव्हा मग तो म्हणतो की हा बघा, हा आमच्या अभिजितचा फोटो. आता तो फोटो दिल्यानंतर तो माणूस उठूनच उभा राहतो आणि म्हणतो की हा माणूस. तेव्हा आकाश म्हणतो की हो, तुम्ही ओळखताय का याला. तेव्हा तो म्हणतो की हो हो, तो असा माझ्या आयुष्यातल्या भयंकर दिवस होता, माझ्या या नोकरीमधला, तो मी कधीही विसरू शकणार नाही. हा भयानक अनुभव आला होता मला. तेव्हा आकाश विचारतो की नक्की काय झालं होतं, तेव्हा काय घडलं होतं. तेव्हा मग तो सांगतो की हो दादा, त्या दिवशी ना ह्या माणसाला तुम्ही आमच्या ताब्यात दिलात, मी त्याला विद्युत दाणीमध्ये ठेवलं आणि मग मशीन इलेक्ट्रिकची चालू करायला गेलो. त्यावेळेला हा माणूस तिथेच होता आणि अचानक काय झालं तर मशीन चालू होत नाही, म्हणून आम्ही चेक करण्यासाठी म्हणून या माणसाला विद्युत दाणीतून खाली ठेवलं आणि खाली ठेवल्यानंतर अचानकच या माणसाचे श्वास चालू व्हायला झाले होते. तेव्हा आकाशला धक्काच बसतो. तो म्हणतो काय. मग तो सांगतो की हो अहो दादा, तुम्हाला काय सांगू, त्या माणसाला श्वास घ्यायला जमत होतं, म्हणजे नाकात कापूस होता यांच्या, परंतु तोंडाने श्वास घेत होते. म्हणूनच मग मी विचार केला की नक्की काय, म्हणून माझ्या माणसांना मी बोलावून घेतलं, घाबरलो आम्ही, आणि तुम्हाला आम्ही फोन करत होतो परंतु फोन लागत नव्हता. आकाश म्हणतो असं कसं, आमचे फोन तर चालू होते. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला नंबर दाखवतो, कुठल्या नंबरवर फोन करत होतो. मग तो रजिस्टर ओपन करतो. त्यावेळेचं ते रजिस्टर ओपन केल्यानंतर आकाशला तो नंबर दाखवतो आणि म्हणतो की हा बघा, हा नंबर आहे जो, तो तुम्ही बोलताय तो. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो, हा नंबर तर भूमी अथर्वच आहे, पण यातला एक नंबर चुकीचा आहे. आकाश म्हणतो की अच्छा, म्हणजे एक नंबर चुकीचा आहे म्हणून प्रॉब्लेम झाला, दुसरीकडेच कुठेतरी कॉल लागला. तेव्हा मग आकाशला आता म्हणणं पडतं की खरंच अभिजित जिवंत आहे. मग भूमी आकाशकडे बघत राहते आणि त्या माणसालाही ती अगदी खुणावते की काम बरोबर झालं आहे. आणि भूमीला आठवतं, भूमी ही तेच काम करण्यासाठी या अगोदरही त्या माणसाकडे आलेली होती आणि तिने सगळं मॅनेज केलेलं आणि त्याला सांगितलेलं की कोणी तुझ्याकडे येईल तर एक गोष्ट करायची की हा फोटो दाखवते, हा माणूस जिवंत आहे असंच सांगायचं, त्याचा श्वास चालू आहे आणि ते सगळं सांगायचं. तेव्हा मग आता भूमीने त्यालाही पैसे दिलेले असतात प्रशांतच्या अकाउंटवरून आणि हे सगळं काम त्या माणसाने अगदी व्यवस्थितपणे केलेलं असतं. आणि म्हणूनच मग आता आकाश भूमीकडे बघतो. जशी गेम रागिनी खेळत असते तशीच आता भूमीही खेळायला लागलेलीच असते. नंतर इथे सगळेजण घरी येतात. आकाश विचार करत असतो. भूमी म्हणते की आकाश, आता त्या सगळ्याचा इतका विचार नको करूस, जाऊ दे. त्यानंतर मग मानसी म्हणते की चला मी जेवण वाढते. तेवढ्यातच रागिनी पण आलेली असते आणि रागिनी पण आता जेवायला येत असते. त्याच वेळेला मानसी म्हणते की भाऊजी, तुम्ही म्हणताय ते खरंच खरं असेल तर खरंच शॉकिंग आहे हे सगळं. तेव्हा रागिनी येते आणि म्हणते की काय रे, काय झालं. तेव्हा मग आता मानसी सांगते की आई, अहो आकाश भाऊजी आणि ताई चौकशी करायला गेले होते त्या स्मशानभूमीत, तर ते जे म्हणतोय ना तो माणूस तो खरं आहे, म्हणजेच अभिजित जिवंत आहे. रागिनी म्हणते की काय, अरे वेडे वगैरे आहात का तुम्ही, काय त्या माणसाच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवताय. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या, मलाही असं वाटत होतं, परंतु त्या माणसाने सांगितलं मला की हे सगळं खोटं आहे, म्हणजेच आपण जे विचार करतोय ते खोटं आहे. तिथे अभिजित होता, जिवंत होता तो, ज्यावेळेला त्याला इलेक्ट्रिक मशीनमध्ये ठेवलं होतं ना, त्यावेळेला तो जिवंत होता आणि त्याला ते मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे उतरून ठेवलेलं होतं आणि त्यांना कळलं की तो जिवंत आहे. मग आपल्याला कोणाला कळवलं कसं नाही, असं ती म्हणते. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं कळवत होते, अथर्वचा नंबर होता, परंतु एक नंबर चुकीचा असल्यामुळे फोन लागला नव्हता. तेव्हा सगळेजण अगदी डोक्याला हात लावून बसलेले असतात.
तेवढ्यातच आता पौर्णिमा आणि अभिजित येतात आणि ती म्हणते, अभिजित तुम्ही आता खाऊन घ्या, तुम्हाला इच्छा नसेल ना इथे बसण्याची, एक काम करते तुम्हाला ताट वाढते, तुम्ही वरती जाऊन खाऊन घ्या. तेव्हा मग आता रागिनी विचार करते की ठीक आहे, या अभिजितला आता मला एक्सपोज करता येईल, आत्ता पकडते मी याला, सगळ्यांना दाखवून तिथे हा अभिजित नाही आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा ही जेवण वाढायला भाजी देत असते. त्यावेळेला मग रागिनी म्हणते की कशाला वर जायचे, बसू दे इथे सगळ्या माणसांबरोबर. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की नको, त्यांना इच्छा नसेल आणि इथली माणसं ही त्यांच्या जीवावर उठतात, म्हणून त्यामुळे त्यांना इथे नको बसायला द्यायचं. असं म्हटल्यावर आता आकाशला राग येतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की तू गप्प बस, तुला जेवायलाच बसायचं ना, चल बस इथे बस जेवायला, असं रागिनी त्याला बोलायला लागते. आणि नंतर मग अभिजित हा तिथेच उभा असताना रागिनी म्हणते की काय, बस बस इथे जेवायला, बस लवकर, सगळ्या लोकांसोबत बसायचं जेवायला, कळलं, असं म्हणून ती त्याला बसायला सांगते. पौर्णिमा रागिनीकडे आता बघतच राहते की नेमकं आईंचं चाललंय तरी काय. तेवढ्यातच आता रागिनी ही त्याला जेवण स्वतः वाढायला लागते आणि म्हणते की तुम्ही जेवायला सुरुवात करा, मी वाढते अभिजितला. आणि मग ती जेवण वाढत असते तेव्हा अभिजितला म्हणजेच पौर्णिमाला जरा बरं वाटतं. त्यावेळेला मग आता ती जेवण वाढत असताना ती त्याच्या ताटात सगळं काही जेवण वाढते आणि म्हणते की घे, सगळ्यांसोबत बसायचे, कर जेवणाला सुरुवात कर. ती त्याच्या ताटात चपाती वाढते आणि त्यानंतर मग त्याला भाज्या वाढते आणि दोन्हीही भाज्या त्याला वाढते, मशरूमचीही भाजी त्याला घालते. आणि नंतर मग आता हे सगळं होत असताना भूमीला टेन्शन येत असतं की रागिनीची नेमकी काय मोह आहे, म्हणजे तिला नेमकं ह्यातून काय साध्य करायचं हे तिला कळत नसतं. नंतर आता अभिजित हा जेवणासाठी सुरुवात करायला घेतो आणि तो ताटातल्या सगळ्या भाज्या खात असतो. तर पौर्णिमा हे सगळं बघतच राहते आणि जेव्हा तो ती भाजी खात असतो तेव्हा ती भाजी खात असताना खरं तर कोणीही बघितलेली नसते, परंतु अभिजित भाजी खातो हे पाहून रागिनीला आता धक्काच बसतो. ती मनातच विचार करते की जर हा अभिजित असेल तर अभिजित मशरूमची भाजी खाणार नाही, कारण मशरूमच्या भाजीने अभिजितला ॲलर्जी असायची म्हणून, असं आता ती विचार करू लागते. आणि त्यानंतर मग आता तो भाजी खायला लागतो. तेवढ्यातच आता ती भाजी खाल्ल्यानंतर रागिनीला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण फ्लॉवरची तर भाजी त्याचबरोबर मशरूमही खायला सुरुवात केलेली असते. ती पौर्णिमा काही बोलायला जाणार तेवढ्यातच रागिनी तिला म्हणते की गप्प बस, काही मध्ये बोलायचं नाही, कळलं, शांत बसायचं, असं ती तिला आता समजावते. आणि अभिजित आता ती मशरूमची पण भाजी खातो. ती भाजी खाल्ल्यावर लगेच रागिनी म्हणते की बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा माणूस कोणीतरी तोतया आहे, हा माणूस कोणीतरी वेगळा आहे, तुम्ही ऐकलं नाहीत माझं. बघा, अभिजित आपला मशरूमची भाजी खात होता का, पण हा अभिजितची नावडती भाजी खातोय, म्हणजे हा आपला अभिजित नाहीच आहे, हा दुसराच कोणीतरी आहे. कळलं आहे आकाश आता तरी तुला की मी काय याला ॲक्सेप्ट करत नव्हते, मला नाही याबद्दल जरा शंकाच वाटत होती की हे सगळं याचं काय चालू आहे ते, म्हणूनच मला काही कळत नाही आहे. बघ अथर्व, आकाश बघ, मला वाटतंय की हा ना खोटं बोलतोय, एक एक गोष्ट याची खोटी पडत जाते, त्यामुळे मला याच्यावर विश्वास नाही आहे. असं म्हटल्यावर आता भूमी म्हणते की हो, बरोबर आहे रागिनी आत्या तुमचं, मलाही नाही पटत हे, म्हणजे अभिजितला अजिबातच आवडायची नाही ही भाजी आणि त्याला ॲलर्जी पण व्हायची, मग याने कशी काय खाल्ली ही भाजी, असं मुद्दामच भूमी साईड घेऊन बोलायला लागते, जेणेकरून कोणाला संशय यायला नको. आणि त्यानंतर मग तो म्हणतो की अच्छा आई, तुला घ्यायचं आहे का समजून की मी हे सगळं का करतोय, का खातोय, ठीक आहे थांब इथेच जरा. तेव्हा मग रागिनी म्हणते की काय काय कुठे चाललास तू, काय करायला चाललास तू, परंतु लगेच रागिनी म्हणते बघितलं आकाश, अरे हा ना फक्त पळवाटा काढतोय, एखादा प्रश्न केला, एखादं जरासं वेगळं घडलं की हा पटकन आपली पळवाट काढत असतो, मला तर जरा याच्याबद्दल काहीतरी नवलच वाटते, हा काहीतरी चुकीचं वाटतोय ना असं वागतंय मला. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आत्या अगं प्लीज असं का बोलतेस, तो कोणी तोतया नाही आहे गं, अगं आम्ही जाऊन चौकशी करून आलो आहे आणि त्याच्यातच कळालं आहे की हा अभिजित आहे. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश माझा ह्याच्यावर विश्वास नाही आहे, कसा विश्वास ठेवू तूच सांग ना मला. तेव्हा मग आता तिथे अभिजित येतो आणि म्हणतो की आई ठीक आहे, तुझा विश्वास नाही आहे ना तुझ्यावर माझ्यावर, ठीक आहे हे बघ या गोळ्या. तेव्हा ती म्हणते की मला तुझा काही नको आहे, ठेव तुझ्याचकडे, काही गरज नाही आहे, मला तुला काही मागायचं नाही. तो म्हणतो की तुला बघावं लागेल, तू माझ्यावर आरोप केला आहेस ना, मी ही भाजी कशी खाल्ली, तर मग ऐक मी का खाल्ली भाजी, या गोळ्या आहेत आणि हे प्रिस्क्रिप्शन आहे, वाचते म्हणजे तुला समजेल. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या निदान वाचून तरी बघ काय म्हणतोय ते. तेव्हा मग ती त्या गोळ्या बघते आणि मग आकाश ते प्रिस्क्रिप्शन बघतो आणि त्यावरती लिहिलेलं असतं की मशरूमच्या भाजीच्या ॲलर्जीसाठी हे औषध आहे म्हणून. तेव्हा मग आता अभिजित ते दाखवतो, आकाशही बघतो
आणि आकाश ते वाचतो आणि म्हणतो की आत्या, हे डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आहे ॲलर्जीसाठी. तेव्हा आता अभिजित सांगू लागतो की हो, जेव्हा मी तिकडून हॉस्पिटलमधून असायलममध्ये गेलेलो त्यावेळेला मला तिथे हे सगळं खायला लागायचं. एकदा असंच तिथे पिझ्झा होता आणि पिझ्झाचे टॉपिंग्समध्ये मशरूम होतं आणि मी आनंदाने तिथे पिझ्झा खाल्ला. त्यावेळेला मला अचानक त्रास होऊ लागला. मग तिथे डॉक्टर आलेले. त्यांनी मला सांगितलं की जर तुम्हाला असा त्रास असेल तर मी तुमच्या गोळ्या चालू करतो, त्या गोळ्या तुम्ही खात राहा. आणि त्याने काही प्रमाणात माझी ॲलर्जी कमी झालेली आणि म्हणूनच मला हा त्रास होणं बंद झालं आहे. तेव्हा मग आता हे सगळं बोलल्यानंतर अभिजित आणि भूमी दोघींनाही आठवतं की दोघांनीही याच्याबद्दलही प्लॅनिंग करून ठेवलं होतं. भूमी सांगत होती की अभिजितच्या आवडीनिवडी सगळं काही तुम्हाला माहीत पाहिजे. आणि अभिजितला कशाची ॲलर्जी होती, तर त्याला मशरूमची ॲलर्जी होती. त्याला मशरूम वगैरे आवडायचं नाही आणि त्याला अचानकच डॉक्टर लागायचे. त्यामुळे आता जर तुला मशरूम खायला सांगितलं तर ते काय करायचं की खायचं. तेव्हा ती म्हणते की खाल्लं की कसं आहे ना, एकच कारण सांगायचं की डॉक्टरांनी त्याबद्दल मला ॲलर्जीचं प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि त्या गोळ्या मी घेतो आहे. तर तो म्हणतो की जर त्यांनी मला दुसऱ्या कुठल्या पदार्थात मशरूम मिक्स करून खायला दिलं तर. त्यावेळेला मग ती म्हणते की हो, म्हणून तर मी सांगते ना की मशरूम जे आहे ते खातो मी असं सांगायचं आता, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे ॲलर्जी नाही आहे असंच दाखवायचं. तेव्हा आता लगेच अभिजित म्हणतो की आई, आता तरी पटतोय का तुझा विश्वास? म्हणूनच मी या गोळ्या खातो. आणि तू विचार केला असेल की आज ही गोळी कशी खाल्ली, तर मी मानसीला बोलताना ऐकलं होतं की आज मशरूमची भाजी आणि फ्लॉवरची भाजी बनवायची. त्यामुळेच मला पौर्णिमाने सांगितलं होतं आणि त्याच्यासाठीच प्रिकॉशन म्हणून ही गोळी मी घेतली होती. कारण जर मशरूमची भाजी असेल तर मला त्रास होऊ शकतो, त्यामुळेच मी अगोदरच ही गोळी घेऊन ठेवली होती, जेणेकरून मला परत त्रास व्हायला नको. आता तरी तुला पटतंय का की मी जे काय बोलतोय ते खरं आहे? आणि हवं तर तू पौर्णिमाला विचारू शकते, तिच्यासमोरच मी ती गोळी घेतली होती. आता पौर्णिमा पण मान डोलावते आणि त्याच्या बाजूने बोलते की हो आई, खरं सांगतात हे. त्यावेळेला मग आता लगेच तो म्हणतो की आई, तुझा काही करून विश्वास बसणारच नसेल तर मग मी काहीच करू शकत नाही. तो म्हणतो की ठीक आहे, माझं पोट तर भरलं नाही आहे, परंतु माझं मन आता भुकेने मानत नाही आहे. त्यामुळे तो निघून जातो. म्हणजेच जो टोमणा रागिणीने दिला आहे त्यामुळे त्याला राग आलेला असतो. आणि तो म्हणतो की जर कोणाला विश्वासच बसत नसेल तर माझा इथे थांबून आणि जेवणंही काही अर्थ नाही आहे. माझं मन उडालं आहे जेवणावरनं, असं आता तो बोलतो. इमोशनल डायलॉग मारत असतो आणि रागिनी त्याच्याकडे अगदी चिडून बघत असते. काही केल्या रागिनीचा विश्वास बसणारच नसतो, कारण रागिनीने स्वतः त्याला स्वतःच्या हाताने मारलेलं होतं. नंतर मग आता अभिजित हा खूपच आता तिला बोलतो की नको पौर्णिमा म्हणते की प्लीज असं करू नका, तुम्ही जेवून घ्या. परंतु तो म्हणतो की नको, मला भूक नाही आहे, भूक भरली माझी, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा पौर्णिमाला आता तिच्या सासूवरच खूप राग यायला लागतो आणि अभिजित तिथून आता चिडून निघून जातो आणि तो गेल्यानंतर रागिनी आता लांबूनच बघत असते. तेव्हा आता भूमी ही त्याला खुणावते की जा म्हणून, जेणेकरून कोणालाही खरंच वाटावं की अभिजितला या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे. नंतर मग आता सगळं व्यवस्थित असं झालेलं असतं. रागिनीला मात्र टेन्शन येतं की आता काय करायचं. त्याच वेळेला आता भूमी ही आकाशकडे येते आणि म्हणते की आकाश, काय झालं आहे, तू कसला विचार करतोयस? तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मला ना काहीच कळत नाही आहे गं, म्हणजे ना अचानक चमत्कार झाल्यासारखं झालं आहे. इतक्या वर्षापूर्वी आपला माणूस गेला होता आणि तो गेल्यानंतर अचानकच असं वाटतं आहे मला की म्हणजे कोणीतरी असं समोर चमत्कार झाल्यासारखं आलं आहे. मला काही कळत नाही आहे, खरंच मला शून्य पडल्यासारखं झालं आहे. आपला अभिजित गेला, त्यानंतर तो इतक्या दिवसांनी अचानक आला आहे आणि तो तिथे आश्रमात माणूसही तेच सांगत होता की हा आपलाच अभिजित आहे. मग मला खरंच कळत नाही की काय करायचं, कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही. कारण आत्याही या गोष्टीवर अजिबातच विश्वास ठेवायला तयार नाही आहे. नक्की काय करायचं आहे? तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आकाश, आता आपल्याला तर त्याच्याबद्दल समजलं आहे, तुला नसेल विश्वास तर नको विश्वास ठेवू. आपण आणखी त्याच्या विरोधात काही पुरावे मिळतात का ते बघूया, आणि जर काही पुरावे मिळत असतील तर आपण समजून घेऊया की तो अभिजितच आहे म्हणून किंवा नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही भूमी, हे तर आहे की त्याने म्हणजे खरं सांगितलं त्या माणसाने, पण अजूनही मन मानायला तयार नाही आहे, त्याचं काय करायचं? तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मला खरं तर या सगळ्याचं वेगळंच वाटतंय. अजूनही रागिनी आत्या त्याच्यावर विश्वास ठेवायलाच तयार नाही. काय करू काही नाही, काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे बघ, या बाबतीत तू विचार करू नकोस, आपण काहीतरी नक्कीच करू या बाबतीत.
आणि हो, हे जे काही आहे ना अभिजितचं प्रकरण, ते लवकरात लवकर आपल्याला मार्गी लागलं पाहिजे. त्यासाठी आपण काहीतरी करूया. तू अजिबात विचार करू नकोस. मी आहे लक्ष ठेवून त्याच्यावर. आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी बघता येईल, असं भूमी आता आकाशला सांगत असते. त्यावेळेला आकाश तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. तेवढ्यातच भूमीला मेसेज येतो आणि ती म्हणते की थांब आकाश, मी जरा आले हा जाऊन, असं म्हणून ती तिथून आता निघून जाते. आणि गेल्यानंतर ती आता विचार करते की हा बलदेवने मला का मेसेज केला असेल, म्हणून ती मेसेज बघून तिकडून निघून जात असते. आणि तिच्या मागोमाग आता रागिनी पण येते. भूमी ही टेरेसवर जायला निघालेली असते. रागिनी तिचा पाठलाग करत असते की नक्की काहीतरी मला सापडेल. आता भूमी लगबगीने टेरेसच्या दिशेने जात असते आणि ती जात असताना रागिनी म्हणते की ही कुठे जाते एवढ्या घाईघाईने, बघितलं पाहिजे, असं म्हणून आता ती तिच्या मागे मागे जायला बघत असते. आणि भूमी जेव्हा पटापट चाललेली असते तेव्हा रागिनी ही तिच्या मागे असते. आणि भूमी पुढे जात असताना तिला मागे अंधारात कोणीतरी आहे अशी चाहूल लागते. तिला कोणीतरी बघते असं तिला वाटत असतं. ती पटापट वरती येते. अभिजित तिथेच थांबलेला असतो. रागिनी येते आणि म्हणते की ही अशी धावत धावत कोणाची म्हणून बोलण्यासाठी आली आहे. आणि ती तिथे बघते तर तिथे तो अभिजित आलेला असतो. आता अभिजितला बघून ती म्हणते की हे काय, तुम्ही इथे कशासाठी बोलवले अचानक मला. तेव्हा मग तिच्या लक्षात येतं की कोणीतरी आहे, म्हणून ती पटकन बोलते की आहे कोणीतरी, असं ती खुणावते. कारण तिला लक्षात आलेलं असतं ती जात असताना आत्याच तिचा पाठलाग करत होती हे तिला माहीत पडलेलं होतं. म्हणूनच आता ती अभिजितला खुणावते तर त्यालाही समोर तिथून कोणाची तरी सावली दिसते. आता दोघांनाही कळलेलं असतं की हे सगळं काय म्हणून. तेवढ्यातच आता समोरून भूमी ही चालत गेलेली असते आणि अभिजितला म्हणते की काय आहे, तुम्ही इथे काय करताय रात्रीचं, आणि हा फोन कोणाचा आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हा पौर्णिमाचा फोन आहे. मग ती भूमी म्हणते मुद्दामच की या पौर्णिमाला तर काही अक्कलच नाही आहे, एवढ्या रात्री तुम्ही इथे कशाला आलायत. तेव्हा मग तो म्हणतो की मला भूक लागत म्हणजे झोप लागत नव्हती, म्हणूनच मी इथे फेऱ्या मारतोय, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे, परंतु असं रात्रीचं फेरी मारणं बरोबर नाही आहे. इतक्या रात्री तुम्ही एकटेच टेरेसवर असं येणं यावेळेला बरोबर वाटत नाही आहे मला, असं ती बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग आता अभिजित बोलतो की हो ॲक्च्युली काय आहे, म्हणजे तसं काही नाही आहे, मला फक्त फेऱ्या मारायची झोप येत नव्हती म्हणून. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की यांचं नेमकं सगळं काय चालू आहे. तेव्हा आता तो मुद्दा म्हणायला लागतो की तसंही तिथे तू आकाश आणि तू दोघीजणही माझ्या जीवावर उठलेलेच आहात ना, मग काय तुम्ही दोघं माझी काळजी करताय. त्यावेळेला मग भूमी म्हणते की एक मिनिट, उगीच काही बोलायचं म्हणून बोलू नका. आता रागिनी म्हणते की नक्की काय चाललं आहे ह्यांचं, नक्की हे कसलं आणि काय बोलत आहेत. आता भूमी मुद्दामच तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की आमच्यामध्ये अजूनही बाबा दुश्मनीच आहे. आणि तेवढ्यातच आता रागिनीला सारखा सारखा कोणाचा तरी फोन येत असतो आणि म्हणून ती आता फोन घेऊन बाजूला वैतागून निघून जाते. आणि ती गेल्यानंतर भूमी तिला विचारते त्याला की गेलं आहे का कोणी. तेव्हा मग तो हो गेला आहे असं विचारतो. आणि त्याच वेळेला भूमी ही पटकन येऊन बघते तर तिथे कोणीही नसतं. तेव्हा मग भूमी म्हणते की कोणीतरी माझा पाठलाग करत होतं, कदाचित रागिनी आत्याच होत्या, त्या माझा पाठलाग करत होत्या. नंतर मग आता अभिजित म्हणतो की हो कोणीतरी होतं, कदाचित ती रागिनीच होती. मग त्यावर भूमी म्हणते की हो आता काय करायचं आहे, म्हणजे कशासाठी बोलवलं आहे. तेव्हा तो सांगतो की माझ्या आईचं ऑपरेशन. भूमी म्हणते की नका काळजी करू, मी ते सगळं बघितलेलं आहे. प्रशांतने तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले संकर्षण अधिकाऱ्यांच्या, आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या आईचं सगळं काही व्यवस्थित होईल, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ओळखता संकर्षण अधिकारी, ते खूप चांगले डॉक्टर आहेत. तेव्हा मग तुमच्या आईचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित होईल. आणि हो डॉक्टर चांगले आहेत, त्यामुळे पैसेही मी मॅनेज करेन तुमच्या आईसाठी, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. तेव्हा अभिजित हात जोडतो आणि म्हणतो की खरंच थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी खूप काही करताय, थँक्यू ताई. तेव्हा मग भूमी म्हणते की अहो दादा, तुम्ही हात कशाला जोडताय, आपलं अगोदरच ठरलेलं आहे ना, त्यामुळेच आपण तसंच करतोय, त्यामुळे प्लीज तुम्हाला हात वगैरे जोडण्याची काहीच गरज नाही आहे, असं भूमी त्याला आता बोलून दाखवते. त्याच वेळेला मग इथे अभिजित हा तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की आता पुढे काय करायचं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आता आपल्याला त्याच्या विरुद्ध काहीतरी करावं लागेल. मी अभिजितला याच्यासाठी आणलं आहे की जर रागिनीची काही जुने कटकारस्थानं असतील तर ती उघड झाली पाहिजेत. म्हणजे जर अभिजितला ती अभिजित असल्यासारखं तुम्हाला पटवून घेईल तर मात्र नक्कीच हे सगळं होऊ शकतं, आणि अभिजित हा तुम्हीच आहेत हे कळल्यावरती सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकते. म्हणूनच आपण हे सगळं करतोय. त्यामुळे आता लवकरात लवकर मी तुम्हाला यशपाल काकांबद्दलही सांगितलं होतं, तर त्यांचंही काहीतरी आहे. त्यांनीही मला ना मरता मरता एक क्लू दिलेला की अभि आणि बाळ, मग नक्की तो क्लू काय आहे ते मला शोधायचं आहे, आणि त्यासाठीच माझी इतकी शोधाशोध चालू आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही मला त्या बाबतीत जरा हेल्प करा की जर रागिनी त्यांना पटलं ना तर ते नक्कीच तुम्हाला काय आहे ते खरं खरंच सांगतील.
म्हणूनच आता या गोष्टीचा आपण शोध घेत आहोत, असं भूमी आता त्याला बोलून दाखवते. आणि लवकरात लवकर अभिजितचं सत्य स्वीकारलं गेलं तर मात्र सगळं काही होऊ शकतं, असं भूमी आता त्याला सांगत असते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की भूमी ही अभिजितला काही कपाटात शोधायला सांगते रागिणीच्या. तो शोधतो आणि तेव्हा त्याच्या कपाटामध्ये एक मोबाईल सापडतो आणि तो मोबाईल पाहिल्यावरती तो म्हणतो की हा कसला मोबाईल आहे. त्याच वेळेला आता तिथून रागिणी येत असते आणि ती विचार करत असते की आपल्या मनासारखं जर सगळं करून घ्यावं लागत असेल किंवा करायचं असेल तर मात्र काहीतरी करावं लागेल. म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखं करण्यासाठी प्रेमानेच वागावं लागेल, असं म्हणून ती आता तिकडे आतमध्ये येत असते. आणि ती येत असताना समोर त्या बलदेवला बघते आणि त्याला पाहिल्यावर तिला जबरदस्त असा धक्का बसतो. आणि इथे वरती टेरेसवरती भूमी आणि आकाश यांचं प्रेमाचं एकमेकांबरोबरची डेट सुरू असते. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.